म्हणजे जो की एवढा म्हणजे मला वाटतं कॉमेडी प्रश्न असेल तो, की स्पर्धा परीक्षा एवढ्या हार्ड का असतात बरं? त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? स्पर्धा परीक्षा या हार्ड नसतात. हं, हं, हं. त्याचं स्वरूप तुम्हाला जोपर्यंत समजत नाही हं, हं, तोपर्यंत हं. ते तुम्हाला सगळंच हार्ड वाटतं. बरं. स्पर्धा परीक्षा ह्या अतिशय सुटसुटीत असतात. हं, हं. आयोगाने तुम्हाला त्यांचं जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, हं, हं. त्या ठिकाणी कुठल्या परीक्षा द्यायच्यात, एमपीएससी द्यायचंय तर त्या एमपीएससीचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. बरोबर. परीक्षा कशी द्यायची, हं. नोटिफिकेशन मध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. तुम्ही ओके. डाउनलोड करून त्या वाचू शकता. तुम्हाला एमपीएससी द्यायची तर परीक्षा देण्याच्या एक एक वर्ष आधी नोटिफिकेशन येतं. त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे तो हं, त्या हं, हं. ठिकाणी दिलेला असतो. बरोबर. आपण तिकडं जात नाही, ते वाचनच करत करत नाही. नाही आणि बरोबर. मग आपल्याला हे सगळं अवघड वाटतं. बरोबर. कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण, की माझे काही मित्र आहेत, जे तयारी करतात. त्यांना मी पाहतो, की ते 20-20, 22-22 तास अभ्यास करतात आणि वरतून म्हणतात, की हे खूप हार्ड आहे. म्हणून हा प्रश्न विचारला, की एवढ्या हार्ड का असतात? तर मी त्यांना असं त्यांचा आणखीन एक असा प्रश्न होता आणि मला पण तो पडलाय, की ते 20-20, 22-22 तास फक्त पुस्तकी अभ्यास करतात आहे. तर पुस्तकी अभ्यासाबरोबरच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, स्वतःचं काही डेव्हलपमेंट असेल, याच्यावरती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे का? नक्की 100% की स्वतःचा विकास हा फार महत्वाचा आहे. हं. कारण तुम्ही भविष्यामध्ये अधिकारी होणार आहे. बरोबर. बरोबर. तुम्ही एका समाजाच्या समोर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जाणार आहात. हं, हं, हं. त्यामुळे तुम्ही देखील तेवढं कॅपेबल असलं पाहिजे. तुमच्याकडे बरोबर. पण तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे. हं, हं. म्हणून तुम्ही स्वतः पण विकसित होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. उद्या जर तुम्ही स्वतः विकसित नाहीये, परंतु हं. तुम्ही अधिकारी झाला, हं, हं. समाजाच्या समोर ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवायला जासाल आणि समाजाचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जर सोडवताच येत नसेल, हं. तर फार अवघड परिस्थिती होते. हं. आणि मुळातच आयोग जो इंटरव्ह्यू घेत असतो, त्या हं. इंटरव्ह्यूमध्ये आयोगातले जे सगळे पॅनलचे मेंबर असतात, हं, हं. ते अशा पद्धतीने प्रश्न विचारतात, की त्या ठिकाणी त्यांना कळतं, की बाबा हा अधिकारी होऊ शकतो, नाही होऊ शकतो. हं, त्याच्यामध्ये स्वतः किती क्षमता विकसित आहे, तो किती हं. मॅच्युअर्ड आहे बरोबर. किंवा तो डिसिजन घेऊ शकतो की नाही घेऊ शकत. हं. हे सगळं आयोगाच्या मार्फत जे इंटरव्ह्यू होतात, हं, हं, हं. म्हणजे तुमचं प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूची जी स्टेज आहे, त्या इंटरव्ह्यूच्या हं. स्टेजमध्ये सगळं कळून जातं. हं. त्याच्यामुळे जर तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे ना, तर हं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक चांगला व्यक्ती म्हणून तयार झालं झालं पाहिजे. पाहिजे. आणि तुम्हाला जर एक चांगला व्यक्ती व्हायचा असेल, हं. तर अभ्यास करताना मग जे महापुरुष आहेत, त्यांची हं. जी मोटिवेशनल पुस्तकं आहेत, हं, इन्स्पिरेशनल हं, हं. पुस्तकं आहेत, ही पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. बरोबर. हल्लीच्या पिढीचं वाचन हे थांबलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जर विकसित करायचं असेल, तर तुम्हाला वाचन हे फार फायदेशीर आहे. हं, हं. ओके. मार्केटमध्ये खूप चांगली पुस्तकं आहेत, हं. पण विद्यार्थी त्या पुस्तकांपर्यंत पोहोचत नाही, कारण आत्ताची पिढी ही सोशल मीडियामध्ये अडकलेली आहे. बरोबर. सकाळी तर उठल्यानंतर आपल्या हातामध्ये जो मोबाईल येतो, मोबाईल येतो. रात्री झोपेपर्यंत आपल्या हातामध्ये मोबाईलच मोबाईल असतो. येतो. हं. लहान मुलं जी शाळेत जातात, हं. शाळेतून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना हातात काय पाहिजे? मोबाईल मोबाईल. पाहिजे. बरोबर. कुठला लहान मुलगा किंवा लहान मुलगी म्हणते, की मी शाळेतून आलेली आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक द्या आज वाचायला. हं. संभाजी महाराजांचं पुस्तक मला आज वाचायचंय. किंवा एखादा नाही, नाही. महापुरुष आहे, त्याचं मला हं. पुस्तक वाचायचंय. किंवा अशी मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल पुस्तकं. हं. किती विद्यार्थी आपल्या पालकांना हा प्रश्न विचारतात. हं. खूप म्हणजे मला वाटतं तिथं खूप रेअर असतील. रेअर असतील. हं. इव्हन मी हे म्हणेन, की किती पालकांच्या घरामध्ये हं. छोटंसं लायब्ररी असली पाहिजे. हं. किती लोकांच्या घरात लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये महापुरुषांची पुस्तकं आहेत. नसले तर जमा खूप कमी, खूप माझ्या कमी. घरामध्ये जर तुम्ही आज येऊन पाहिलं, तर हं. सगळ्या महापुरुषांची पुस्तकं हं. अकॅडमीमध्ये आहे आणि तिकडं आहे. हं. इन्स्पिरेशनल सगळी पुस्तकं आहेत. विद्यार्थ्यांना मी हं. सांगत असतो, की तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते वाचन करा. हं. तुम्ही हं. स्वतःला विकसित करा. तुमचे बरोबर. विचार विकसित करा. बरोबर. आणि एकदा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अचीव्ह केल्या, हं, हं. तर अधिकारी झाल्यानंतर तुम्ही अधिक पॉझिटिव्ह पद्धतीने समाजाच्या समोर जाता आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तयार असता. ओके. सो तुम्हाला अभ्यास करता करता स्वतःला पण विकसित करायचंय, हं. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचायला शिकलं पाहिजे. बरोबर. म्हणजे फक्त 22 तास किंवा 17-22 तास अभ्यास करणंच नाही, तर तुम्हाला स्वतःच्या विकासावरती पण लक्ष द्यायचंय.